श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण, करीत आले जन मोठाले विद्वान। साधू संत सत्पुरुष, तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापूसाचा पाड किती, अग्नी पुढे दयाघना। म्हणून आदरे वंदना, करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पद्मरचना, दासगणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती। परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता दी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढे गिरी। मुकासभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि मला। सायदास गणूला ग्रंथ रचनेस करिया। आता पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सच्चिदानंदा रमेशा, पाहि माम दीनबंधो। तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर। कर्ता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जनानी जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बाबा। ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा। तेथें काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाळसे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली। गोपई तई बनले बली, यमुना तिरी गोकुळात। तुझी कृपा व्हावया जाणू, नाही धनाचे प्रयोजनू। चरणी होता अन्यन्य, तू त्या ते साय करीशी। ऐसा संतानी डांगोरा, तुझा पिटला रमावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया।
माझ्या चित्ती बसोनिया ग्रंथ कळसानिया। हे भवा भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साय असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परीस करून ठेवितसे। तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास, साह्य करी लेकरास, परते मजला लुटू नका। तुला शक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरांसाठी धाव घे, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळीची कुळदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल वाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मुडाणी, ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसादास स्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पराशर, ज्ञानन बीजो दिनकर, त्या शंकराचार्या नमनासो। आता उग्या संत महंता, नमन माझे सर्वथा। दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देऊकर। हे भवाद्बीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमनासो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता। दासगणूसी अभयाता, तुमचे असो द्या संतो। तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे। दासगणू मी तुमचे ताने, कठोर मजविषयी होऊ नका। जी का करी मायासते, तीच बोलाया शिकविते। तुमचे माझे असे नाते, मायले का परी हो। लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर। ती निमित्त कारण साचार, लेखन रूपी कार्याला। दासगणू लेखणी येथ, तुम्ही धारण कराती अवघे संत। ग्रंथरचना रसभरित, हीच आहे प्रार्थना।
आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्रमन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्ष पदाचे. संत हेच सन्नितीची, मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची, पेठ आहे विविध हो. त्या संत चरित्रास, श्रवण करा सावकाश. आजवरीना कवनास, संतानिया दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाळे, संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्याचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरत खंडा माझारी, संत झाले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य, आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची वाण, येथन पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीस संत चरण. अनादिकालापासून, लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुंवर, अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज, यांचा ऋणी अधोक्षज. ज्याने धर्माची राखली लाज, निज सामर्थ दावनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सुरदास. गौरंग प्रभूच्या लीलेस, वर्णन करवे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशाही, प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छेंद्र जालेंदर, जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसार, ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुकतीच हरिभक्ती, करून साधिला श्रीपती. ते नामा नरहरी सन्मती, जनी कानो संत सकू. चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष.
ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीनी. म्हणून त्यांची नावेथ मीन साकल्ले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले. ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रमाद कचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विविधो. आता ये सांगो पांग चरित्र कथितो ऐका सांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निग्ध संत भला. तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी उभीती मग मेरुमणी जोडीती. तिचा आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात. खामगावा नामे तालुक्यांत व्यापार चाले येत मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्यांचे महाथोर. ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदयाले. जे सौरभे वेदिते झाले त्या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा. प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू नका. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार करा होईल ते विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चेसी. म्हणून लादले तयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण.
संत श्रेष्ठ देवाऊन ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेतू होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण नकळे कोणा लागून, महापुरुष गजानन अजून संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्टान लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तलीन होते की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी. शके 18शा भीतरी मागवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जनगडावरून होऊन या देशी आले. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काही तरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थानी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कानिपा गजकर्णात, चांगदेव नारायण दोहांत योनी वाचून प्रगटले. तैसे येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी,
हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया. त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्यांची माध्यदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुना पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची सुकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलांगी झळकत. प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी ज्याच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रा वेळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलूनी घालीत. हेच करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजून सांगे श्रुती अन्न हे ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मोती ऐसी युक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पटवावया खूण शिते वेचती दयाघन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास. दामोदर पंत कुलकर्णी त्यांचा स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले. आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासई याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक
लाविना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क, कृतीवरून यांच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतांसी, ऐसे उभे रस्त्यासी, आपण राहू यत्कृतीसी, आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी, ऐसी व्यासांची वैखरी, बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञानगाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर, करू लागले साचार, रत्न असता समोर, पारखी तोच जाणे त्या. पंथे हजारो लोक गेले, परीन कोणी पाहिले, या दोघां वाचून भले, याचा विचार करावो. हिरे गारा एका ठाई, मिसळल्या सती जगी ठाई, पारखी तो निवडून घेई, गारा टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला, बंकटलाल अगरवाला, गजाननासी विचारण्याला, विनयाने येणे रीती. या पत्रावळीच्या शोधना, काहो करिता कळेना, सुधा असेल आपणा, तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले, परीन उत्तर मिळाले, नुसतेवरी पाहिले, उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी थीर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पावनिया. देवीदास भुवांसी, सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढूनी वेगेसी, आणा एक बाहेर. देवीदास तैसे केले, पक्वान्नांनी भरलेले, पात्र आणूनी ठेविले, द्वारासमोर स्वामींपुढे. ठेविलेल्या पात्रावरी, भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी, अणुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला, जो पिऊन तृप्त झाला, तो का मागवतो गुळवण्याला, मिटक्या मारित बैसेल. जो सार्वभौम नुपवर, झाला असे साचार, अशा नरांसी जहांगीर, मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली, 2 प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून, पंतासी करी भाषण, या वेड्या म्हणालो आपण,
ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसास वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहांगीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माध्यांनी आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रय आला, जाऊन बैसली वृक्षांवरी. ऐशा भर उन्हांत, हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षांत, भयना कशाचे उरलेया. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंतांच्या या लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले. उभयतांशी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतोपत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित. परी जगव्यवहार सत्य, आचरेला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे. पाणी हा व्यवहार चतुरांनी, अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता, दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल ऐसा पंता, आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले सांचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कुपाचिया शेजारी, हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी, पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले, पंत पाणी गडव्यांत. हा ते गडूळ पाणी, समर्थान लावी वदनी. ते जनावरा लागोनी, योग्य आहे प्यावया. मी हे पाणिले नीर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता, महाराज वदले तत्वता.
व्यावहारिक अवघ्या कथा यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गडूळ निर्मळ वासित निर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती कळया नरजन्मी. ते दिले टाकून, व्यवहारी गोविले मन. यांचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी, दोघे गेले गैवरोनी. अन्यन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पायी, निवेदन होईल द्विअध्यायी. अवदान द्यावे लवलाई, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादावो भाविकांप्रत. हेच विनवी जोडून हात, ईश्वरासी दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति प्रथमोऽध्याय समाप्त.